हॅलो, गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट. हाव आर यू? व्हेरी फाईन. तर आज आपण बघूया इंग्लिश वर्कशॉप द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनचं. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, हू एम आय? आयडेंटिफाय कॅरेक्टर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर हे विधान कोणी म्हटलं आहे? तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं, ओळखायचं आहे कोणत्या कॅरेक्टरचं हे या विधानाशी संबंध असू शकतो. तर आय एम द वॉशरमॅन्स सन, म्हणजे मी वॉशरमॅनचा मुलगा आहे. हू एम आय? तर मग मी कोण आहे? तर सीताराम आहे. तर अशा पद्धतीने हे आय एम ओनर ऑफ द बँक. हू एम आय? तर सेठ गोविंदराम. आय एम द स्वीपर. हू एम आय? नाथू. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय? मिसेस भूषण. आय एम द ड्रेसर. हू एम आय? दीपचंद. इथं ड्रेसरचा अर्थ आहे नावी. आय हॅव अ क्रूक लेग. हू एम आय? गणपत. तर इन दिस वे ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर ऑफ पीपल नगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर पीपल नगर बँकचे कोण कस्टमर होते तर इथं तुम्हाला लिहायचं आहे. तर जनरल मर्चंट, बिटल सेलर, देन टेलर, द ज्वेलर, द बिगर. तर हा आपल्या परीक्षेमध्ये A2 यावर हा प्रश्न असू शकतो. आता बघूया थर्ड ॲक्टिव्हिटी, मॅच द फॉलोविंग्स अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. याच्यामध्ये जोड्या जुळवायच्या आहेत. ग्रुप एची जोडी ग्रुप बीची योग्य जोडी जुळवायची आहे. तर सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर अ जॉब. तर याची जोडी याच्यासोबत येईल सी दॅट माइट सूट नाथू. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण याची जोडी डी सोबत येईल इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. गोविंदराम वॉज, तर याची जोडी ए सोबत येईल हॉलिडेईंग इन काश्मीर. आणि फोर्थ, द मॅनेजर टोल्ड द कस्टमर, याची जोडी बी सोबत येईल टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तर आता याच्यामध्ये बघूया फोर्थ ॲक्टिव्हिटी, राईट हू सेड टू हुम. कोण कोणाला म्हणाला? तर ही ॲक्टिव्हिटी बघायची आहे. परीक्षेच्या दृष्टीनं ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. डोंट रेज सच डस्ट. कोण कोणाला म्हणाला? सीताराम सेड टू नाथू. देन हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स? नाथू सेड टू हिमसेल्फ. व्हेअर डिड यू डिसअपियर? मिसेस भूषण सेड टू हर हजबंड. द बर्ड हॅड फ्लॉन. एल्डरली जेंटलमॅन सेड टू दीपचंद. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन डायलेमा. त्या बँकेचा मॅनेजर हा डिलेमामध्ये का होता? राईट डाऊन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. तर या प्रश्नाचं उत्तर तर इथून होईल, इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनादर बँक सम 30 miles डिस्टन्स and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. तर अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर हा आहे. पेज नंबर 52 वर सेकंड पॅसेज. आता बघूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, क्रॉस आउट द ऑड मॅन. याच्यामध्ये 4 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला जे ऑड आहे तर ते शोधून काढायचं आहे. जसं स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर्ड, लॉकर. या सगळ्यापैकी डिक्लेअर्ड हे ऑड मॅन आहे. म्हणजे हे व्हर्ब आहे आणि बाकीचे सगळे नाउन आहेत. त्यामुळे आपल्याला डिक्लेअरला काढावं लागेल. देन हॅरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. यामध्ये हे सगळे काय आहेत? तर ॲडव्हर्ब आहेत, परंतु सॅलरी हा नाउन आहे. त्याच्यानंतर इमिनंट, लॅटेस्ट, पेवमेंट, ऑफुल, शॉकिंग. या सगळ्यामध्ये सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत, परंतु पेवमेंट हा नाउन आहे. त्यामुळे पेवमेंटला वेगळं करावं लागेल. त्याच्यानंतर मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. हे सगळे ING फॉर्म ऑफ व्हर्ब आहेत. क्रियापदाला ING लागलेले आहे, परंतु कमिंग, मॉर्निंग हा शब्द क्रियापद नाही, हा नाउन आहे. इथं हे सगळे क्रियापद आहेत. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 7, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोविंग फ्रॉम द टेक्स्ट.
तर याच्यामध्ये टूरला डिस्क्राईब करणारा कोणता शब्द आहे तर कस्टमरी. शॉपला डिस्क्राईब करणारा कोणता शब्द आहे फोटोग्राफी. आणि विंडोला डिस्क्राईब करणारं ग्लास आणि लेगला डिस्क्राईब करणारं क्रूड. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालील टेबल आपल्याला पूर्ण करायचं आहे. यामध्ये दिलेलं आहे व्हर्ब दिले आहे, नाऊन दिला आहे, ॲडजेक्टिव्ह दिला आहे, ॲडव्हर्ब दिला आहे. तर याच्यामध्ये पेमेंट हा नाऊन जर दिला असेल तर याचा व्हर्ब काय होईल पे होईल. याचं ॲडजेक्टिव्ह काय होईल पेएबल होईल आणि ॲडव्हर्ब याचं नाही. त्याच्यानंतर समजा दिलेल्या ठिकाणी तक्त्यामध्ये सडनली हे ॲडव्हर्ब दिले आहे तर त्याचा ॲडजेक्टिव्ह काय होईल सडन होईल. नाऊन काय होईल सडननेस होईल आणि याचा व्हर्ब नाही. त्याच्यानंतर समजा व्हर्ब डिक्लेअर दिला आहे तर त्याचं नाऊन काय होईल डिक्लेरेशन आणि ॲडजेक्टिव्ह डिक्लेअरेबल आणि त्याचा ॲडव्हर्ब नाही. त्याच्यानंतर चेअरफुल हे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे तर त्याचं नाऊन काय होईल चेअरफुलनेस आणि व्हर्ब चीअर आणि ॲडव्हर्ब काय होईल चेअरफुली. राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्स अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. नाथू, सेठ गोविंदराम, मिसेस श्रीवास्तवा आणि सीताराम याबद्दलच्या आपल्याला यांच्याबद्दल काही वर्ड्स लिहायचे आहेत, टिपा लिहायच्या आहेत. तर ते एक्सपांड द थीम इन अ राईट अप ऑफ 20 लाईन्स. rumors are spread by fools and accepted by greater fools. तर अफवा ह्या मूर्खांकडून पसरवल्या जातात आणि महामूर्खांकडून त्या स्वीकारल्या जातात. याच्यावर आपल्याला निदान 20 ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे या विषयावर. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड. पुस्तक आपले खरे मित्र आहेत या विषयावरही 20 ओळी लिहायच्या आहेत. द प्रोजेक्ट कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्डने लिहिलेल्या अजून काही पुस्तकांचे नावे आपल्याला इंटरनेटच्या माध्यमानं लिहायचं आहे. जसं रूम ऑफ रूप ही त्याची एक पुस्तक आहे. अ फ्लाईट ऑफ पिजन्स ही त्याची एक पुस्तक आहे. दिल्ली इज नॉट फार ही त्याचे एक पुस्तक आहे. देन द हिडन पूल्स और सीझन ऑफ घोस्ट, द ब्ल्यू अम्ब्रेला इत्यादी त्याच्या पुस्तका आहेत. तर आता बघूया लँग्वेज स्टडी. आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. याच्यामध्ये हु इज लुकिंग फॉर वर्कला अंडरलाईन केलेली आहे. तर ऑब्झर्व अंडरलाईन पार्ट ऑफ सेंटेन्स. तर याला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. इट टेल्स अस मोर अबाउट द स्वीपर बॉय. हा जो विधान आहे अंडरलाईन केलेला तर हा आपल्याला स्वीपर बॉयबद्दल अधिकची माहिती देतो आहे आणि म्हणून इट इज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि हाच ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. अँड इट बिगिन्स विथ वर्ड्स सच ॲज हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, विच, व्हेअर, व्हाय. तर अशा वर्णन करणाऱ्या क्लॉजची सुरुवात हाऊ, दॅट, व्हॉट, व्हॉट एव्हर, हू, विच, व्हेअर या शब्दांनी होत असते. तर बघा आता नाव कम्प्लीट द सेंटेन्स गिवन बिलो युजिंग युअर ओन ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर आता याच्यामध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज जोडायचा आहे. आय नो ऑफ अ स्कूल बॉय हू इज व्हेरी शार्प इन मॅथ्स. तर याच्यामध्ये बॉय असल्यामुळे आपण हूचा उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर आय नो द जोक विच इज ॲब्सोल्युटली न्यू फॉर यू. I know of a doctor who is belong to abroad. I know of a place where national anthem is sung every day. I know the season why teacher is upset. तर अशा पद्धतीने हे जे शब्द तुम्हाला दिसत आहेत बॉय, जोक, डॉक्टर, प्लेस, सीझन हे सगळे नाऊन आहेत आणि नाऊनला डिस्क्राईब करणारे हे शब्द वापरलेले आहेत. इथं हू वापरलेला आहे, इथं विच वापरलं आहे, इथं पुन्हा हू वापरला आहे, इथं प्लेस असल्यामुळे व्हेअर वापरला आहे आणि इथं सीझन असल्यामुळे व्हाय वापरलेला आहे. आता बघूया यानंतर रिराईट द सेंटेन्स. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स जॉईनिंग विथ देम व्हेन, व्हेअर, विच, व्हाय या शब्दांनी हे शब्द आपल्याला जोडायचे आहेत. तर सीताराम हॅड अ बंडल ऑफ फ्रेशी प्रेस्ड क्लॉथ्स विच या हिच्याऐवजी विच जोडायचं आहे आणि
बॅलेन्स्ड इट ऑन हिज हेड, हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर अ लार्ज शॅडी टॅमरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार, आणि इथं व्हेअर वापरायचं आहे आणि व्हेअरनी हे जे दुसरं वाक्य आहे हे जोडायचं आहे. मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण, आणि हा देअरच्या ऐवजी आपण व्हेअर वापरलेला आहे म्हणून देअरला वापरायची गरज नाही. त्याच्यानंतर द पीपल नगर बँक विच हॅज स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज कॉमा देऊन इज अबाउट टू कोलॅप्स, अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप्स. या वाक्यामध्ये दोन पद्धतीनं वाक्य लिहिता येईल. एकतर व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क कॉमा देऊन ही सॅट डाऊन ऑन द बँक स्टेप असंही लिहू शकता, किंवा हे विधान जर अगोदर लिहायचं असेल की ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप्स व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क असंही लिहिता येईल. तर आता बघूया टेन्सवर आधारित हा टेबल. तर क्रियापदाचे 3 रूप असतात, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर पास्ट टेन्समध्ये काय होत असते, प्रेझेंट टेन्समध्ये काय होत असते आणि फ्युचर टेन्समध्ये कशा पद्धतीनं होत असते, तर हे बघायचं आहे. व्हर्ब फॉर्म्स शो बोथ टेन्स पास्ट प्रेझेंट फ्युचर अँड आस्पेक्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. द प्रोग्रेसिव्ह म्हणजे ऑर कंटिन्युअस आस्पेक्ट इज फॉर्म बाय युजिंग बी प्लस व्ही प्लस ING. देन फॉर एक्झाम्पल दिला आहे दे वेअर गोईंग. द परफेक्ट आस्पेक्ट इज फॉर्म बाय युजिंग हॅव प्लस VD. तर परफेक्ट टेन्स कसा बनतो, तर क्रियापदाच्या सहाय्यक क्रियापद हॅव घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर क्रियापदाला ED किंवा EN जोडावं लागेल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल दे हॅव किंवा दे हॅड गॉन. तर अशा पद्धतीनं परफेक्ट टेन्स तयार होईल. तर बघूया प्रेझेंट टेन्समध्ये 4 उपटेन्स आहेत. कोणकोणते, सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. तर याचं एक्झाम्पल आहे आय गो होम. तर याच्यामध्ये कर्ता प्लस क्रियापदाचा पहिला रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर शी गोज होम. तर शी असल्यामुळे इथं गोला ES लागलेला आहे. त्याच्यानंतर आय एम गोईंग, दे आर गोईंग, ही हॅज गॉन, दे हॅव गॉन, ही हॅज बीन गोईंग, दे हॅव बीन गोईंग. तर अशा प्रकारे सगळ्या टेन्सचे हे एक एक्झाम्पल इथं दिलेले आहे. त्यानंतर बघूया पास्ट टेन्स. तर सिम्पल पास्टमध्ये काय येते, कर्ता, त्याच्यानंतर क्रियापदाचा दुसरा रूप म्हणजे गोचा दुसरा रूप वेंट आणि दे वेंट. तर हाही गोचा दुसरा रूप आहे वेंट. आता पास्ट प्रोग्रेसिव्ह बघूया, म्हणजे चालू भूतकाळ. आय वॉज गोईंग, आय करता आहे, वाज हा टू बीचा रूप आहे आणि गोईंग हा गोचा INGचा रूप आहे. अशा प्रकारे वी वेअर गोईंग. ठीक आहे. त्यानंतर पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टमध्ये काय करायचं असते, वी हॅड गॉन म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर हॅवचा भूतकाळ हॅड आणि मूळ क्रियापदाचा तिसरा रूप गॉन. अशा पद्धतीने या वाक्याची सुरुवात होत असते. वी हॅड गॉन, ही हॅड गॉन. आणि त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, आय हॅड बीन गोईंग, दे हॅड बीन गोईंग. त्याच्यानंतर फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर, आय विल गो, यू विल गो. याच्यामध्ये कर्ता अधिक क्रियापदाचा सहाय्यक क्रियापद आपल्याला विल घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर मूळ क्रियापद गो. दुसरा एक्झाम्पल यू विल गो. त्याच्यानंतर फ्युचर प्रोग्रेसिव्ह, वी विल बी गोईंग. वी हा कर्ता आहे, विल हा सहाय्यक क्रियापद आहे, विल बी आणि गोचा INGचा रूप गोईंग. तर अशा प्रकारे शी विल बी गोईंग किंवा ही विल. आता फ्युचर टेन्स बघूया, ही विल हॅव गॉन किंवा फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये आय विल हॅव बीन गोईंग. तर अशा प्रकारे दुसरा एक्झाम्पल दे विल हॅव बीन गोईंग. तर मूळ क्रियापदाला सहाय्यक क्रियापद कोणतं लावायचं आणि सर्वात प्रथम कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यक क्रियापद आणि त्याच्यानंतर मूळ क्रियापदामध्ये काळानुसार होणारा बदल हे लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये बघूया सब्जेक्ट व्हर ॲग्रीमेंट. तर कर्ता जसा असेल तर त्यानुसार
क्रियापद बदलत असते. तर यामध्ये बघूया, अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब इज टू बी यूज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्टनुसार आपल्याला मूळ क्रियापद किंवा सहाय्यक क्रियापदचा उपयोग करायचा असते. इन द सिंपल प्रेझेंट टेन्स यस किंवा इयस विल बी ॲडेड टू द वर्ब. जर कर्ता हा तृतीयपुरुष एकवचन असेल तर तेव्हा आपल्याला क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय जोडायचा असते. ओनली व्हेन द सब्जेक्ट इज शी ही इट. जर कर्ता ही असेल, शी असेल, इट असेल तेव्हाच आपल्याला मूळ क्रियापदाला यस किंवा इयस हे प्रत्यय लावायची गरज असते. जसं पहा, आय, मी, यू, दे वांट अ प्ले, वांट अ पेन. याच्यामध्ये वांट हा मूळ रूपात आहे, परंतु ही शी आला तर तेव्हा वांटला यस लागेल म्हणजे वांट्स अ पेन. त्याच्यानंतर ही शी गोला यस लागेल, गोज होईल, गोज होम इन टाईम. तर अशा प्रकारे सिमिलरली द फॉर्म ऑफ एक्झिलरी वर्ब विल हॅव टू बी यूज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, इन पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट एक्सेट्रा. रीड द फॉलोइंग. खालील उदाहरणे बघा की आय एम रायटिंग अन एसे, वी आर रायटिंग अन एसे, शी इज रायटिंग अन एसे, आय हॅव रिटन अन एसे, शी हॅज रिटन अन एसे, आय वॉज रायटिंग अन एसे, वी वेअर रायटिंग अन एसे. तर अशा प्रकारे कर्त्यानुसार सहाय्यक क्रियापद बदलत जातात. त्याचप्रमाणे मूळ क्रियापदामध्ये कर्त्यानुसार बदल होत जाते आणि काळानुसार बदल. वी हॅव स्टडीड द इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस लेसन. Thanks for watching this video. We shall meet again in the next video. Till then, bye.